शालिनीताई, तुमचं स्वागत आहे. खरं तर अजितदादांनी असं म्हटलं आहे की 38व्या वर्षी शरद पवारांनी निर्णय घेतला, त्यावेळेस वसंतदादांचं वय अधिक होतं. आम्ही तर 60व्या वर्षी हा निर्णय घेतलेला आहे. कुठेतरी अजित पवार हे शरद पवारांनी घेतलेल्या निर्णयाशी, स्वतःच्या निर्णयाशी तुलना करताय. हे तुम्हाला योग्य वाटतं का? आणि अजिबात नाही. अजित पवारांनी जे केलेलं आहे ते स्वार्थासाठी केलेलं आहे, सत्ता मिळवण्यासाठी केलेलं आहे. शरद पवारांनी जे केलं वसंतराव दादांच्या बरोबर ते सांगून केलं की मला त्यावेळेला 2 पक्षाचं सरकार होतं, इंदिरा काँग्रेस आणि आम्ही काँग्रेस. आमची काँग्रेस आणि इंदिरा काँग्रेस एकत्र आल्याशिवाय निवडणुका वेळोवेळी लढलो होतो एकमेकाच्या विरोधात, परंतु दोघांनाही एकत्र आल्याशिवाय सरकार बनत नव्हतं. म्हणून वसंतराव दादा आणि नाशिकराव माहिती आहेत ना, तिरपुडे एकत्र आले आणि सरकार स्थापन केलं. पण नाशिकराव तिरपुडे जरा वेगळ्या स्वभावाचे होते आणि त्यांनी आमचेच आमदार तिकडं ओढायला सुरुवात केली. 1 गेला, 2 गेला, 3 गेला, 6 गेले. मग शरद पवारांनी वसंतराव दादांच्याकडे तक्रार केली की त्यांना जर आमचेच आमदार तिकडे नेऊन काय करायचं, संख्येत काय फरक होणार नाही सरकार पक्षाच्या, त्यांनी बाहेरचे मिळवावेत, आमचे मिळवू नयेत, तुम्ही ह्याला विरोध करा. पण ते नाशिकराव तिरपुडे जरा जहाल होते. वसंतराव दादा त्यांना बोलू शकले नाहीत, कारण कदाचित फाडदेशी सरकारचा आलं झाले असते आणि सरकार पडलं असतं. त्यामुळं दादासाहेब जरा सबुरीने घेत होते. ते अजित पवारांना पसंत नव्हतं. शरद पवारांना पसंत होतं. शरद पवारांनी जे केलं ते आपल्या पक्षाच्या बचावासाठी केलं, नुकसान होतं ते. अजित पवारांनी जे केलं ते स्वार्थासाठी, सत्तेसाठी केलं. तुलना होऊ शकत नाही, कारण हे जमीन आसमाना इतकं अंतर आहे दोघांमध्ये. त्यावेळेस तर शरद पवारांच्या विरोधात तुम्हीही रान उठवलं होतं की ज्या पद्धतीनं त्यांनी भूमिका घेतली होती, तुम्हालाही त्यांचा राग होता किंवा आपण म्हणूयात की एक प्रकारे विरोध होता. नाही, ते जे वागले प्राप्त परिस्थितीमध्ये काय करणार होते, ते पक्षाचं नुकसान तर आणि सरकार पण पडायला नको होतं. हे वसंतराव दादांची सबुरीची चाल त्यांना कदाचित पसंत नाही पडली आणि त्यांनी मग ते सरकारपासून अलग झाले. त्यांच्या आमदारांना घेऊन सरकार पडलं. आता ते वागणं एका पक्षाच्या आपल्या भल्यासाठी आहे. हे वागणं आपल्या चुलत्याचा विश्वासघात करून, पाठीत वार करून ते सत्ता मिळवण्यासाठी आहे. त्यामुळं तुलना होऊ शकत नाही. हा विषय क्लिअर झाला. तेव्हा तर पाटीत खंजीर खुपसलं असं तुमचं विधानही होतं. ते जास्त राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर वापरलेही गेलं. मी केलं, परंतु रागाच्या भरात केलं. मी वसंतराव दादांची पत्नी, आता विधवा पत्नी. आता मी माझ्या पतीचं राज्य गेलं एका रागाच्या भरात केलं. इतकंसं नव्हे, बारामतीला जाऊन 1,00,000 लोकांची मी जाहीर सभा केली, त्याच्यामध्ये हा शब्द केला. आणि शंकरराव मोहिते पाटील पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेसचे मोठे नेते होते, लालासाहेब काकडे म्हणून आमदार होते, ते माझ्याबरोबर आले. मोठी सभा आम्ही केली. आता त्यावेळेचा विषय संपला, आत्ताचा विषय वेगळा आहे.